तर आजच्या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 6 आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट बुकचं युनिट नंबर 6 आहे. विंडोजमध्ये आपण फाईल फोल्डरला सर्च करतो. सांगता येईल कसे सर्च करतात विंडोजमध्ये फाईल फोल्डर? विंडोजमध्ये फाईल फोल्डर कसं सर्च केलं जातं? विंडोजमध्ये एक फाइंड ऑप्शन असतं, म्हणजे सर्च ऑप्शन असतं. ठीक आहे. जसं तुम्ही माय कम्प्युटरमध्ये जातात, तिथं वरती एक सर्च बार असतो. त्या सर्च बारमध्ये तुम्ही फाईल फोल्डरचं नाव टाकतात आणि ते फाईल फोल्डरचे पाथ तुम्हाला तो दाखवतो. फाईल असेल, फोल्डर असेल. ठीक आहे. बट क्वेश्चन आपला हा आहे, आपण का करतो तसं? फाईल फोल्डरला सर्च का करावं लागतं आपल्याला? नाही, आपल्याला फाईल फोल्डर सर्च करायचे. का करतो आपण? तुम्ही विंडोजमध्ये एखादी फाईल का सर्च करतात? फोल्डर का सर्च करतात? एक्झॅक्टली. 2 रिझन असतात आपण फाईल फोल्डरला सर्च करण्याचे. पहिले रिझन जसं यांनी सांगितलं, की आठवत नाहीये ती फाईल कुठं बनवली. एवढे सारे फाईल फोल्डर्स आहेत, एवढे सारे लोकेशन्स आहेत आणि आता आपल्याला आठवत नाही 2 महिन्यापूर्वी ती फाईल बनवली होती किंवा 2 वर्षापूर्वी ती फाईल फोल्डर बनवलं होतं. आज आपल्याला त्याचा पाथ आठवत नाहीये. ती फाईल कुठे आहे? त्याचं लोकेशन काय आहे? तर त्यासाठी आपण काय करतो? फाईल फोल्डरला सर्च करतो. पहिलं रिझन हे, की तुम्ही विसरून गेलात तो फाईलचा पाथ. त्यावेळेस आपण फाईल फोल्डरला सर्च करतो. दुसरं रिझन जसं यांनी सांगितलं, तर दुसऱ्या रिझन मध्ये काय आहे, ती लवकर सर्च करण्यासाठी, ठीक आहे, क्विक ॲक्सेससाठी आपण म्हणतो त्याला. मला त्या फाईल फोल्डरला क्विकली ॲक्सेस करायचं असेल तर आपण सर्च करतो. एवढ्या लेंदी पाथवर जाऊन आपण ॲक्सेस करण्यापेक्षा फाईल फोल्डरचं नाव टाकतो, सर्च करतो, क्विक ॲक्सेस होतो, पाथवर क्लिक करा, ॲक्सेस होऊन जाते. तर क्विक ॲक्सेस आणि आपण ती फाईल विसरलो म्हणून आपण त्या फाईल फोल्डरला सर्च करतो. आता विंडोजमध्ये तर आपण ग्राफिकली सर्च करतो. विंडोजमध्ये आपण ग्राफिकली सर्च करतो सर्च बारमध्ये. लिनक्समध्ये पण सेम थिंग आहे. जर तुम्ही ग्राफिकल यूज करत असाल लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमला, तर ग्राफिकली सर्च बार असतो. तिथे तुम्ही फाईल फोल्डरचं नाव टाकू शकतात आणि सर्च करू शकतात. मग तो तुम्हाला फाईल्स आणि फोल्डरचे पाथ तो तुम्हाला दाखवतो. ती फाईल कुठे आहे त्या अकॉर्डिंग तो दाखवतो. बट लिनक्स आपण ग्राफिकली यूजच नाही करत आहे. लिनक्स आपण जे यूज करतो ती कम्प्लिटली CLI मोड कमांड लाईन आणि प्रोडक्शन लेवलमध्ये सर्व्हर्स पण कमांड लाईन्स असतात. मग अशा केसमध्ये फाईल फोल्डर कसे सर्च केले जातात कमांड लाईन, तेच आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर लिनक्समध्ये फाईल फोल्डर कमांड लाईन कसे सर्च करायचे त्याचा ती कमांड जी यूज केली जाते ती असते फाइंड कमांड. तर आजच्या सेशनमध्ये आपण एक कमांड शिकणार आहोत, त्याचं नाव आहे फाइंड. पूर्ण युनिटमध्ये एकच कमांड शिकायची, फाइंड कमांड टू सर्च फाइल्स अँड फोल्डर. हा, बट त्या फाइंड कमांड बरोबर येणारे ऑप्शन्स मल्टिपल्स असणार आहेत. कमांड एकच असणार आहे, गोल एकच आहे आपला आजचा. फाईल फोल्डरला आपल्याला फाइंड आउट करायचंय. का फाइंड आउट करायचंय? विसरून गेलो आपण ती फाईल फोल्डर कुठं बनवली, किंवा आपल्याला क्विक ऍक्सेस करायचा, त्याचा पाथ आपल्याला लगेच पाहिजे आणि त्या पाथवर जाऊन आपण काय करू शकतो, त्याला क्विकली ऍक्सेस करू शकतो. म्हणून आपण फाईल फोल्डरला सर्च करणार आहोत आणि तेही कमांड लाईन. मग तुम्ही म्हणाल सर फाइंड एकच कमांड आहे का, याच्या आधी काही कमांड्स वगैरे होत्या का? हा, एक कमांड होती लोकेट नावाची कमांड, जे की युनिक्स ऑपरेटिंग सिस्टम पासून चालवली जाते. लोकेट कमांड, ज्याच्याने आपण फाईल फोल्डरला सर्च करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. बट लोकेट कमांड फक्त बाय नेमच फाईल फोल्डरला सर्च करत होता. म्हणजे फक्त तुम्हाला फाईल लोकेट आणि त्या फाईल फोल्डरचं नाव लिहा आणि तो सर्च करत होता. ठीक आहे. बॅकएंडला तो एका डेटाबेसला पण कॉल करत होता. डेटाबेस जर अपडेट नसेल ना, तर हा तो दाखवत पण नसेल. आला की फाईल होती, एक्झिस्ट आहे, बट डेटाबेस अपडेट झाल्या न मुळे तुम्हाला ती फाईल तो सर्च करून दाखवत नव्हता. म्हणून फाइंड कमांडला त्याच्यानंतर इंट्रोड्यूस करण्यात आलं. आता फाइंड कमांडमध्ये तुम्ही बाय नावानेही सर्च करू शकतात, बाय नेम, बाय साईजने तुम्ही फाईल फोल्डर सर्च करू शकतात. म्हणजे आपली कंडिशन अशी आहे की मला सर्व्हरच्या अशा फाईल सर्च करायच्या आहेत ज्याच्या 5 MB ची साईज आहे. ज्या फाईल फोल्डरची साईज एक्झॅक्ट 5 MB ची आहे, अशाच फाईल फोल्डर मला काय करायच्या सर्च करायच्या आहेत. किंवा मला 1 GBच्याच फाईल सर्च करायच्या आहेत. किंवा मला 1 GB ते 10 GBच्या मधातल्या किती फाईल्स आहेत किंवा फोल्डर्स आहेत, हेच मला सर्च करायचं. ही आपली झाली कंडिशन. लोकेट कमांडमध्ये बाय साईज वगैरे ऑप्शन नव्हतं. लोकेट कमांडमध्ये फक्त नाव होतं. नावाने सर्च करू शकतात. बट इथे तुम्ही साईजने सर्च करू शकतात. इथे तुम्ही नेमने सर्च करू शकता. इथे तुम्ही एका युजरने सर्च करू शकतात. माझी कंडिशन अशी आहे की मला सर्व्हरवरच्या अशा फाईल सर्च करायच्या आहेत, ज्या की पर्टिक्युलर युजरनेच क्रिएट केलेल्या आहेत. त्या फाईल तुम्ही सर्च करू शकतात. जसं मी तुम्हाला एक टास्क दिला, तुम्ही कंपनीमध्ये काम करताय. मी सांगितलं मला Alex युजरच्याच फक्त फाईल फोल्डर सर्च कर. ठीक आहे. अलेक्सने जेवढेही फाईल फोल्डर बनवले असतील पूर्ण सर्व्हरमध्ये, सिस्टममध्ये, मशीनमध्ये, त्या सर्च.
मॅन्युअली करायला गेलं, शोधायला गेलं तर किती वेळ लागेल. एक एक फाईलची प्रॉपर्टीज बघावं लागेल तुम्हाला आणि बघावं लागेल ही अलेक्सने बनवली का रूटने बनवली का नताशाने बनवली युजरचं नाव. ठीक आहे. फाइंड कमांडमध्ये काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदात तुम्हाला तो दाखवून देईल अलेक्स युजरच्या एवढ्या साऱ्या फाईल फोल्डर्स आहेत सिस्टममध्ये. बाय युजर बाय ग्रुप सर्च करू शकतात. परमिशनने तुम्ही सर्च करू शकतात फाईल फोल्डरला. म्हणजे एखादी फाईल फोल्डर असेल तर तुम्हाला परमिशनने सर्च करायचं, परमिशनने सर्च करू देन. तर परमिशन्स टाईमनुसार तुम्ही सर्च करू शकता. म्हणजे तुम्ही काही एका तासापूर्वी ज्या फाईल फोल्डर ॲक्सेस केल्या त्याच फक्त फाइंड आउट करायच्या आहेत. 2 दिवसापूर्वी ज्या फाईल फोल्डर तुम्ही ॲक्सेस केल्या त्याच फाईल फोल्डर तुम्हाला सर्च करायच्या आहेत. ज्या फाईल्समध्ये मी चेंजेस केले, मॉडिफिकेशन्स केले 2 दिवसापूर्वी त्या फाईल फोल्डर मला सर्च करायच्या आहेत. फाइंड कमांडमध्ये हे सगळे ऑप्शन्स आहेत जे की लोकेट कमांडमध्ये नव्हते. मग तेच ऑप्शन्स आपण डिस्कस करणार आहोत. फाइंड कमांड आपल्याला यूज करायचे फाईल फोल्डर सर्च करण्यासाठी. फाइंड कमांड यूज केली जाते फाईल फोल्डरला सर्च करण्यासाठी. सिंपल सिंटॅक्स असतो फाइंड कमांडचा. म्हणजे तुम्हाला आधी कमांड लिहावं लागते. सगळ्यात आधी काय असेल कमांड फाइंड. ठीक आहे. फाइंड आउट कुठं करायचं आहे? लोकेशन द्यावं लागेल. जसं आपण विंडोजमध्ये म्हणतो ना मला सी ड्राईव्ह मध्येच फाइंड आउट करायचं आहे. मला एवढं आठवतं डी ड्राईव्ह मध्ये ती फाईल फोल्डर मी कुठेतरी बनवली. मग आपण काय करतो डी ड्राईव्ह मध्ये सर्च करतो. ठीक आहे. एखाद्या फोल्डरमध्ये मला माहिती आहे इथं कुठेतरी बनवलंय, मल्टिपल फोल्डर्स आहेत तिथे आणि तिथं मला कुठेतरी त्या फोल्डरमध्ये जाऊन आपण सर्च करतो. लोकेशन देतो आपण फाइंड आउट करण्यासाठी. आणि आपल्याला हे पण नाही आठवत आहे यार कुठे जाऊन आपण ती फाईल मतलब कुठे बनवली आहे, सी वर, डी वर, ई वर माहित नाही. आपण त्या केसमध्ये काय करतो माय कम्प्युटरमध्ये सर्च करतो. होल कम्प्युटरमध्ये आपण सर्च करतो. तसंच इथे तुम्हाला फाइंड नंतर लोकेशन द्यायचंय. तुम्हाला माहिती आहे की हा /etc मधल्याच फाईल फोल्डर मला सर्च करायचे आहेत. ज्याच्या साईज 5 MB च्या आहेत. /usr मधल्याच फाईल फोल्डर सर्च करायचे. स्लॅश मध्ये USR नावाचा एक फोल्डर आहे, सिस्टम फोल्डर आहे. त्याच्यातल्याच मला 10 MB च्या फाईल सर्च करायच्या किंवा युजरच्या फाईल सर्च करायच्या. किंवा मला पूर्ण कम्प्युटर मधल्या सर्च करायच्या त्या युजरच्या फाईल्स. तर लोकेशन तुम्हाला द्यावं लागतं. जर तुम्हाला माय कम्प्युटर म्हणजे होल सिस्टमच्या फाईल फोल्डर सर्च करायचे असेल तर स्लॅश लिहायचं. तर तुम्हाला स्पेसिफिक फोल्डरमध्ये जायचं बघून सर्च करायचं असेल, जसं मला ETC मध्ये सर्च करायचं मी ETC लिहिलं. स्लॅश मध्ये ETC नावाचं फोल्डर आहे. म्हणून मी /etc असं लिहिलं. ठीक आहे. तुम्ही इथं फोल्डरचं नाव देऊ शकता. सर्च लोकेशन म्हणतात त्याला. जिथं आपण सर्च करतो ते लोकेशन आहे. ठीक आहे. देन आता मी एक्झाम्पल म्हणून काय करतो स्लॅशच घेतो. म्हणजे पूर्ण कम्प्युटरमध्ये आपण सर्च करतोय. ही काय कमांड आहे CMD कमांड. सर्च पाथ या सर्च लोकेशन. सर्च पाथ. ठीक आहे. देन ऑप्शन लावा. कशाने सर्च करायचंय? नेमने सर्च करायचंय, साईजने सर्च करायचंय, युजरने सर्च करायचं, ग्रुपने सर्च करायचंय, परमिशनने सर्च करायचं या टाइमने सर्च करायचं. मग तेच ऑप्शन आपण एक एक शिकणार आहोत. आता मी फक्त लिहितो नेम. तर बाय नेम आपण फाईल फोल्डरला सर्च करणार आहोत. ठीक आहे. मग हे झालं ऑप्शन हायपन नेम. हे झालं ऑप्शन. ठीक आहे. देन आणि नंतर लिहायचं बघा फाइंड नंतर स्पेस आहे. सर्च पाथ नंतर स्पेस मग ऑप्शन आणि स्पेस मग त्या फाईल फोल्डरचं नाव. आता नेम लिहिलं म्हणजे त्या फाईल फोल्डरचं नाव लिहावं लागेल. जर तुम्ही साईज लिहिली असेल तर साईज लिहावं लागेल. 1 GB 2 GB या फिर 1 MB 2 MB असं लिहावं लागेल तिथे. ठीक आहे. आता इथे आपण ही जी आहे हे फाईल किंवा फोल्डरचं नाव आहे. फाईल फोल्डर नेम या अकॉर्डिंग. ठीक आहे. फाइंड आउट करतोय लोकेशन नेम ऑप्शन आणि आर्ग्युमेंट झालं तुमचं फाईल फोल्डरचं नाव. हे फाईल पण असेल किंवा फोल्डर. मग 5WD नावाची फाईल किंवा फोल्डर स्लॅश मध्ये म्हणजे पूर्ण कम्प्युटरमध्ये जिथं जिथं असेल त्याचा पूर्ण पाथ तुम्हाला डिस्प्ले करेल. म्हणजे आउटपुट मध्ये तुम्हाला तसं दिसेल. तर कमांड सर्च लोकेशन ऑप्शन आणि आर्ग्युमेंट. मग तुम्ही म्हणाल सर सर्च लोकेशन दिलं नाही तर काय होईल? सर्च लोकेशन जर तुम्ही दिलं नाही तर बाय डिफॉल्ट करंट लोकेशन मध्ये सर्च करेल. करंट लोकेशन म्हणजे जिथं तुम्ही ही फाइंड कमांड चालवतात ना ज्या फोल्डरमध्ये त्या फोल्डर मधल्या फाईल फोल्डर तो सर्च करेल आणि तो दाखवेल की आहेत का नाही. आउटपुट आलं नाही तर याचा मिनिंग कमांड चुकीची नाहीये. आउटपुट आलं नाही याचा मिनिंग हे तुमची कंडिशन मॅच होत नाहीये. म्हणजे ती फाईल किंवा फोल्डर नाहीये. जी कंडिशन तुम्ही लावली त्या नावाची फाईल फोल्डर तिथं नाहीये म्हणून आउटपुट येत नाही. ठीक आहे. मग फाइंड कमांडला कसं यूज केलं जातं फाईल फोल्डरला सर्च करण्यासाठी ते आपण प्रॅक्टिकली डिस्कस करणार आहोत. एक एक कमांड मी एक्झिक्यूट करून दाखवतो.
फाइंड कमांड टू सर्च फाइल्स अँड फोल्डर. ठीक आहे. तर चला प्रॅक्टिकली आपण डिस्कस करू फाइंड कमांड कशी यूज केली जाते. ठीक आहे. तर सिंपल आहे, सगळ्यात आधी लिहायचंय फाइंड. कुठं सर्च करायचंय? सर्च पाथ या सर्च लोकेशन. कशाने सर्च करायचंय? सध्या आपण पहिला ऑप्शन नेमने बघतोय, बाय नेमने. कोणत्या फाईल फोल्डरचं नाव? फाईल फोल्डरचं नाव लिहून टाका. आता मी प्रॅक्टिससाठी 5WD घेतोय, तुम्ही नंतर वाटलं चेंज करू शकता. ठीक आहे. एंटर. जसं मी फाईल फोल्डर सर्च करतोय, आता बघा बॅकएंडला तो स्लॅश मध्ये जाऊन 5WD नावाच्या ज्या पण फाईल फोल्डर्स असतील त्याचे पाथ आपल्याला इथं शो करणार. हे बघा काही पाथ त्याने दाखवले. इथे 5WD नावाची फाईल फोल्डर आहे, इथे एक आहे, ETC मध्ये USR बिन मध्ये 5WD नावाची फाईल फोल्डर आहे. तर ह्या अकॉर्डिंग तो पाथ आपल्याला इथं शो करतोय. ठीक आहे. तर फाईल फोल्डरचं नाव तुम्ही बदलू शकता. जसं मी इथं डेमो घेतलं, डेमो नावाची फाईल फोल्डर मला सर्च करायची आहे पूर्ण सिस्टम मध्ये स्लॅश मध्ये, तर आउटपुट नाही आलं. याचं मिनिंग काय की डेमो नावाची फाईल फोल्डरच नाही पूर्ण सिस्टम मध्ये. ठीक आहे. चला मी एक काम करतो, टच कमांडने डेमो नावाची फाईल बनवून घेतो. एंटर. आता सर्च करतो. आता तो एक पाथ दाखवेल तुम्हाला. बघा स्लॅश रूट मध्ये डेमो आहे, जे की आत्ता आपण बनवलं. ठीक आहे. आउटपुट येत नाहीये म्हणजे कमांड रॉंग नाहीये. आउटपुट येत नाहीये म्हणजे तुम्ही ज्या फाईल फोल्डरला सर्च करताय, जी कंडिशन लावली आहे ती फाईल फोल्डर नाहीये तिथं, म्हणून आउटपुट येईल. ठीक आहे. तर 5WD नावाची फाईल आपण फाइंड आउट केली, सर्च केली. नेक्स्ट. तर 5WD नावाच्या फाईल्स अँड फोल्डर्स त्याने दाखवल्या. एवढ्या साऱ्या फाईल्स अँड फोल्डर्स आहेत. ठीक आहे. बट इथे ना फाईल आणि फोल्डर दोघं आउटपुट मिक्स येत आहेत. म्हणजे इथं फाईल पण आहेत आणि फोल्डर पण आहेत. आउटपुटमध्ये फाईल पण मिळतील आणि तुम्हाला फोल्डर्स पण मिळतील. बट माझी कंडिशन आहे की नाही, मला फक्त फाईल सर्च करायचे आहेत, फोल्डर नको मला 5WD चे, फक्त फाईल्स पाहिजे. मग काय करायचं, इथे शेवटी टाईप लिहायचा आणि F लिहायचा. फाइंड स्लॅश नेम, फाईल फोल्डरचं नाव, टाईप F म्हणजे फाईल, टू सर्च ओनली फाईल्स. तो फक्त फाईल सर्च करतोय, म्हणजे आता त्याने फक्त फाईल्स दाखवल्या, फोल्डर्स नाही. ठीक आहे. टू सर्च ओनली फाईल्स, त्यासाठी ही कमांड लिहून घ्या. जर तुम्हाला फक्त फोल्डर्स पाहिजे असेल तर Fच्या ठिकाणी D लिहायचा. D म्हणजे डायरेक्टरी. टू सर्च ओनली फोल्डर्स या डायरेक्टरी. एकच डायरेक्टरी, एकच फोल्डर आहे, ह्या पाथला आहे. स्लॅश मध्ये सिस्ट FS AC Linux क्लास नावाच्या फोल्डर मध्ये 5WD नावाचं एक फोल्डर आहे. ठीक आहे. तर D चा मिनिंग डायरेक्टरी असतो, तो डॅश एरो करून लिहून घ्या. D मीन्स डायरेक्टरी, F मीन फाईल. देन मला अशा फाईल फोल्डर सर्च करायचे आहेत ज्या फाईलचं एक्सटेन्शन MP3 आहे, .mp3. ठीक आहे. star.mp3 याचं मिनिंग काय असेल, ऑल MP3 फाईल्स आपल्याला सर्च करायच्या आहेत स्लॅश मध्ये. बघा एक पण फाईल नाही आहे MP3. MP4 एक पण नाही आहे. याचं मिनिंग कमांड गलत आहे असं नाही आहे, कमांड बरोबर आहे, कंडिशन मॅच होत नाही. एक पण MP3 MP4 फाईल नाही आहे. म्हणून चला मी इथं घेतो PDF स्लॅश मध्ये, म्हणजे पूर्ण कम्प्युटरमध्ये जेवढ्याही PDF एक्सटेन्शन वाल्या फाईल्स असतील त्या सर्च कर. टू सर्च ऑल PDF फाईल. बघू शकतात इथं तुम्हाला PDF सगळ्या PDF फाईल्स आल्या. एवढ्या साऱ्या फाईल्स आहेत PDF. ठीक आहे. तर लिहून घ्या एक एक्झाम्पल. PDFच्या ठिकाणी MP3 MP4 या फिर TXT HTML तुम्ही असं देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट. कधी कधी आपल्याला एक्झॅक्ट आठवत नाही ती फाईल कॅपिटल लेटर मध्ये लिहिली होती या स्मॉल लेटर मध्ये, आणि लिनक्स मध्ये तर केस चेक करतो कॅपिटल लेटर स्मॉल लेटर. ठीक आहे. जसं की मी आता फाईल फाइंड आउट करतोय, बाय नेमने P कॅपिटल लिहून टाकला, 5WD. 5WDच्या फाईल फोल्डर आहेत आपल्या सिस्टम मध्ये, बट P कॅपिटल वाल्या नाही आहेत, तर दाखवत नाही बघा. आता आपल्याला एक्झॅक्ट नाही आठवत की आपण ती कॅपिटल लेटर मध्ये बनवली या स्मॉल लेटर मध्ये बनवली. अशा केसमध्ये फाईल फोल्डर जर तुम्हाला आठवत नाही कॅपिटल स्मॉल लेटर मध्ये, तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन लावावं लागतं, आय नेम. तर नेक्स्ट ऑप्शन इज आय नेम, ज्याच्याने आपण केसला इग्नोर करू शकतो. टू इग्नोर द केस. बघा त्याने P कॅपिटल लिहिलाय, आपण इग्नोर केला आणि पासवर्ड नावाच्या फाईल फोल्डर्स त्याने दाखवल्या. ठीक आहे. टू इग्नोर द केस, आय नेम ऑप्शन. फाइंड
स्लॅश रूट. आता मी पाथ चेंज केला. पाथ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बदलू शकतात. स्लॅश रूट मध्ये मला अशा फाईल सर्च करायच्या आहेत ज्या एम्प्टी आहेत, म्हणजेच खाली आहेत, ब्लँक आहेत. ब्लँक फाईल फोल्डर सर्च करायचे आहेत. स्लॅश रूट मध्ये बघा, डेस्कटॉप, डाउनलोड, टेम्पलेट हे सगळे फोल्डर्स आहेत जे की ब्लँक आहेत. डेमो नावाची आत्ताच आपण फाईल बनवली, ती पण एम्प्टी फाईल होती ना, ब्लँक फाईल होती. तर ब्लँक फाईल फोल्डर्स दाखवतो बघा. टू सर्च एम्प्टी फाईल फोल्डर्स. टू सर्च एम्प्टी फाईल फोल्डर्स. बट तुम्हाला फक्त एम्प्टी फाईल्स पाहिजे असतील तर तुम्ही इथं टाईप आणि एफ लिहिणार. टू सर्च ओनली एम्प्टी फाईल्स, फोल्डर्स नाही. स्लॅश रूट मधल्या फक्त एम्प्टी फाईल्स. एम्प्टी फोल्डर साठी डी लावायचा. ठीक आहे. ओनली एम्प्टी डायरेक्टरीज. तर डी म्हणे डायरेक्टरी, एफ म्हणे फाईल. ठीक आहे. एम्प्टी फाईल फोल्डर सर्च करायचे असतील तर त्यासाठी एफ लावला तर फाईल, डी लावला तर डायरेक्टरी, आणि नाही लावला तर फाईल फोल्डर, दोघं मिक्स दाखवे. ठीक आहे. नेक्स्ट इज साईज. आता तर आपण एम्प्टी फाईल फोल्डर सर्च केल्या, बट मला अशा फाईल फोल्डर सर्च करायचे आहे, तर मी पाथ चेंज करून घेतो USR मध्ये. कारण की USR मध्ये थोड्या साईज वाल्या फाईल्स असतात. तर मी पाथ एक्झाम्पल म्हणून USR घेतला. तर स्लॅश USR मधल्या मला अशा फाईल फोल्डर सर्च करायचे आहेत ज्या की 5 MB च्या आहेत. एम कॅपिटल आहे. केबीच्या बघायचे असेल तर के स्मॉल असेल. MB, GB, TB सगळं कॅपिटल. फक्त के स्मॉल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. MBच्या फाईल, एक्झॅक्ट 5 MBच्या फाईल्स तो सर्च करणार आहे. टू सर्च फाईल फोल्डर एक्झॅक्ट 5 MB. एंटर. USR मधल्या असे फाईल फोल्डर्स आहेत ज्या एक्झॅक्ट 5 MBच्या आहेत. ठीक आहे. आता इथं फाईल आणि फोल्डर दोघं येत आहेत. जर तुम्हाला फाईलच पाहिजे असेल तर इथं टाईप लिहून टाका, फाईल साठी एफ लिहा. फोल्डर पाहिजे असेल तर टाईप डी लिहा. आता टाईप ऑप्शन तुम्ही प्रत्येक ऑप्शन मध्ये कॉम्बिनेशनला यूज करू शकता. ठीक आहे. तर एक्झॅक्ट 5 MBच्या फाईल्स बघायचे असेल, साईज बदलायची असेल तुम्ही बदलू शकतात. 1 MB, 2 MB, 10 MB, 20 MB तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट फाईल नाही, लेस देन 5 MBच्या फाईल फोल्डर सर्च करायचे असतील, म्हणजे 5 MB पेक्षा कमी, तर त्यासाठी -5 MB लिहायचा. तर लेस देन 5 MB. तर बघा, लेस देन 5 MB खूप सारं आउटपुट येत आहे. ठीक आहे. आता याला जर तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर Ctrl+C द्यावा लागतो. Ctrl+C ने तुम्ही स्टॉप करू शकता. ठीक आहे. तर लेस देन 5 MB, -5. प्लस लिहिला तर मोर दॅन 5 MB, 5 MB पेक्षा जास्त. ठीक आहे. जसे 6 MB, 7 MB, 8 MB, 10 MB, मग पुढं GB पर्यंत तो जाईल. ठीक आहे. तर प्लस आणि मायनस. मायनस मीन्स लेस दॅन 5 MB, प्लस मीन्स मोर दॅन 5 MB. टू सर्च फाईल फोल्डर मोर दॅन 5 MB. इन बिटवीन पण तुम्ही सर्च करू शकतात. म्हणजे एखादी फाईल फोल्डर जर तुम्हाला इन बिटवीन साईजने सर्च करायची असेल तर त्यासाठी, जसं मी इथे पहिल्यांदा साईज लिहिलं 5 MB पेक्षा जास्त, आणि मी परत लिहितो इथं साईज, आणि इथं मी लिहितो 10 MB पेक्षा कमी. म्हणजे 5 MB आणि 10 MBच्या मधातल्या ज्या पण फाईल्स असतील त्या फाईल्स फोल्डर तो तुम्हाला सर्च करेल. तर इन बिटवीन साईज तुम्ही अशी देऊ शकता. हे बघा, 5 ते 10 MBच्या मधातल्या या साऱ्या फाईल्स आहेत, ज्याची साईज 5 MB आणि 10 MBच्या मधात येते. ठीक आहे. मग 6 MB, 7 MB, 8 MB, 9 MB पर्यंत तो 10 MB पर्यंत तो जाईल. ठीक आहे. तर इन बिटवीन साईजने आपण सर्च केलं, एक्झॅक्ट साईजने सर्च केलं, लेस दॅन, मोर दॅन साईज आपण सर्च केलं. ठीक आहे. नेक्स्ट, आपल्याला अशा फाईल फोल्डर सर्च करायचे आहेत ज्या पर्टिक्युलर युजरने क्रिएट केलेल्या असतील. मग इथं तुम्हाला युजरचं नाव टाकायचं. ठीक आहे. हा, तो युजर एक्झिस्ट पाहिजे, फक्त लक्षात घ्या. आता माझ्या केसमध्ये किशोर नावाचा युजर नाहीये, तर म्हणून इनव्हॅलिड युजर नेम और ID किशोर. ठीक आहे. मग इथं युजरचं नाव, माझ्या केसमध्ये इथं स्कायनेट नावाचा युजर मी बनवून ठेवलाय. त्याच्या फाईल फोल्डर्स मला सर्च करायचे. ठीक आहे. टू सर्च फाईल फोल्डर बाय युजर. तर स्कायनेट नावाच्या युजरने एवढ्या साऱ्या फाईल फोल्डर्स क्रिएट केलेले. ठीक आहे. तर पर्टिक्युलर युजरच्या फाईल सर्च करायच्या असतील तर त्यासाठी दिस इज युजर नेम. तुम्ही तुमच्या केसमध्ये जो युजर असेल त्या युजरचं नाव लिहिणार. ठीक आहे. तर बाय युजर्स फाईल फोल्डर सर्च करायचे असतील तर त्यासाठी युजर. तसंच इथं बाय ग्रुप ऑप्शन असतं. मग इथं लिहा ग्रुप. तुम्हाला एखाद्या ग्रुपच्या फाईल सर्च करायच्या असतील तर विल हा एक ग्रुप आहे. तुम्ही एक्झाम्पल म्हणून इथं विल घेतोय.
हा सिस्टम ग्रुप आहे. व्हील काय एक सिस्टम ग्रुप आहे. बाय डिफॉल्ट तो ग्रुप असतो. तर तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी ह्या ग्रुपचं नाव घेऊ शकतात. नंतर आपण ग्रुप बनवणार आहोत तर तुम्ही नंतर नाव चेंज करू शकतात. तर इथं तो 2 फाईल दाखवतोय या शेवटच्या, की ज्या व्हील नावाच्या ग्रुपच्या आहेत. ठीक आहे. इथे तुम्हाला स्लॅश प्रॉक वगैरे असं येईल ना, तर ते इग्नोर करायचं. स्लॅश प्रॉक म्हणजे प्रोसेस असतात ना तिथं चालू, रनिंग प्रोग्राम्स वगैरे रनिंग फाईल्स असतात. त्याचा आपल्याला ॲक्सेस नाहीये असं तो म्हणतोय. नो सच फाईल डायरेक्टली म्हणतोय. तर आपल्याला ह्या 2 फाईल्स तो दाखवतोय. ठीक आहे. टू सर्च फाईल फोल्डर बाय ग्रुप. तर बाय युजर, बाय ग्रुप तुम्ही फाईल फोल्डरला सर्च करू शकता. नेक्स्ट आहे ऑप्शन. आता मी ETC मध्ये सर्च करतो. मी प्रत्येकच पाथ चेंज करतोय. तुम्ही पण पाथ चेंज करा. स्लॅश कधी स्लॅश, स्लॅश कधी TC, रूट असं. तुम्हाला कुठं सर्च करायचं त्या पाथचं नाव द्यायचंय. आता मला बाय परमिशन सर्च करायचं म्हणून मी लिहितो परम. परमचा मिनिंग असतो परमिशन. मला अशा फाईल फोल्डर सर्च करायच्या आहेत स्लॅश ETC मध्ये ज्या फाईल फोल्डरला परमिशनच नाहीये. परमिशन 3 टाइपचे असतात. रीड, राईट आणि एक्झिक्यूट. रीड पण नाही, राईट पण नाही आणि एक्झिक्यूट पण नाही. अशा फाईल फोल्डर्स मला सर्च करायचे आहेत. 00 चा मीनिंग असतो नो परमिशन. ठीक आहे. रीड नाही, राईट नाही, एक्झिक्यूट नाही. अशा 4 फाईल्स दाखवतो बघा. ठीक आहे. बाय परमिशन फाईल फोल्डर सर्च करण्यासाठी फिलहाल परमिशन टॉपिक आपला बाकी आहे. तर ज्यावेळेस आपण परमिशन टॉपिक बघू तर हे नंबर 00 म्हणजेच नो परमिशन का असतात ते आपण त्यावेळेस बघणार आहोत. ठीक आहे. तर फिलहाल टॉपिक मध्ये आलाय ऑप्शन, तर लिहून घ्या. बाय परमिशन फाईल फोल्डर सर्च करण्यासाठी आहे. नेक्स्ट सपोज मला फुल परमिशन वाल्या फाईल सर्च करायच्या तर मी इथं काय करतो 777 म्हणजे काय असेल फुल परमिशन. ठीक आहे. आता फक्त नंबर लिहून घ्या. मी परमिशनच्या वेळेस सांगेल की एक्झॅक्टली हे नंबर्स काय असतात. ठीक आहे. तर फुल परमिशन वाल्या फाईल फोल्डर सर्च करण्यासाठी 777. नो परमिशन साठी 000. एवढ्या साऱ्या फाईल फोल्डर्स आहेत ज्या की 77 परमिशन म्हणजे फुल परमिशन वाले आहेत. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल म्हणून ETC मध्ये सर्च करतोय. तुम्हाला वाटत असेल तुम्ही चेंज करू शकतात. USR मध्ये घेऊ शकतात. ठीक आहे. लिप फोल्डर मध्ये घेऊ शकतात. वार फोल्ड मध्ये सर्च करू शकतात. स्लॅश मध्ये सर्च करू शकतात. स्लॅश रूट मध्ये सर्च करू शकतात. लोकेशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करणार. ठीक आहे. तर बाय परमिशन फाईल फोल्डर सर्च करण्यासाठी नेक्स्ट ऑप्शन आहे. सपोज तुम्हाला अशा फाईल फोल्डर सर्च करायच्या आहेत ज्या तुम्ही काही मिनिटापूर्वी ऍक्सेस केलेल्या आहेत. ऍक्सेस. ठीक आहे. मॉडिफाय नाही. मॉडिफायसाठी आपण नेक्स्ट ऑप्शन बघणार आहोत. तर एचा मिनिंग असतो ऍक्सेस मिनिट्स. तर अ मिनिट या ए मिनिट असं लिहायचंय आणि इथं मिनिट तुम्हाला स्पेसिफाय करायचे. जसं की मी तर 10 मिनिटं लिहिले किंवा 20 मिनिटं लिहिले किंवा 30 मिनिटं लिहिले या अकॉर्डिंग. ठीक आहे. 10 मिनिट्स. आपण एक्झाम्पल म्हणून 10 मिनिट्स घेणार. ही व्हॅल्यू मिनिटात असणार आहे. 10 मिनिटापूर्वी जे आपण फाईल फोल्डर्स आपण ऍक्सेस केल्या त्या तुम्हाला इथं शो करतो. आउटपुट नाही येते याचं मिनिंग कमांड चुकीची नाहीये. आउटपुट नाही येते म्हणजेच 10 मिनिटापूर्वी एक्झॅक्ट 10 मिनिटापूर्वी आपण एक पण फाईल ऍक्सेस केली नाही. ठीक आहे. तर टाइम बेस जर तुम्हाला सर्च करायचे असतील टाइम बेस ऍक्सेस टाइम नुसार तर अ मिनिट लिहायचं आहे. फाइल वॉज लास्ट एक्सेस एग्जैक्ट 10 मिनट्स एगो. ठीक है. फाइल वॉज लास्ट एक्सेस एग्जैक्ट 10 मिनट्स एगो. You have to search files exact 10 minutes ago. Access exact 10 minutes ago. अ मिनिट ऍक्सेस मिनिट 10 मिनिटापूर्वी ऍक्सेस केलेल्या फाईल फोल्डर तो सर्च करा. इथं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मिनिट्स वगैरे चेंज करू शकता. तेव्हा 1 मिनिटापूर्वी ऍक्सेस केलेल्या फाईल आपण केल्या असतील किंवा सिस्टमने बॅकएंडला ऍक्सेस केल्या असतील अशा फाईल्स तुम्ही सर्च करू शकता. इथे तुम्ही प्लस मायनस वाला पण कन्सेप्ट यूज करू शकता. लेस दॅन 10 मिनिट्स ॲगो. ठीक आहे. लेस दॅन 10 मिनिट्स ॲगो. ज्या पण फाईल्स आपण ऍक्सेस केल्या 10 मिनिटापेक्षा कमी टाइम झाला असेल मग 9 मिनिट असेल 8 मिनिट असेल 7 10 पेक्षा कमी 10 नाही 10 पेक्षा कमी एक्झॅक्ट 10 साठी इथं लिहायचं असं. ठीक आहे. तर लेस दॅन 10 मिनिट्स ॲगो राईट डाऊन. एवढे साऱ्या फाईल्स आहेत ज्या 10 मिनिटापेक्षा कमी टाइम झालेला आहे ऍक्सेस फाईल्स. ठीक आहे. फाइंड फाईल ऍक्सेस लेस दॅन 10 मिनिट्स ॲगो.
आता मी याला कंट्रोल सी देतो, खूप साऱ्या फाईल्स आहेत, तर तुम्ही याला स्टॉप करण्यासाठी कंट्रोल सी देणार. ठीक आहे. आणि इथं प्लस लिहिलं तर काय होईल, मोर दॅन 10 मिनिट्स ॲगो. ठीक आहे. मोर दॅन 10 मिनिट्स ॲगो. फाइंड फाइल्स ॲक्सेस मोर दॅन 10 मिनिट्स ॲगो. फाइंड फाइल्स ॲक्सेस मोर दॅन 10 मिनिट्स ॲगो. आपल्याला इन बिटवीन जर करायचं असेल तर मग तुम्ही ह्या अकॉर्डिंग लिहू शकता. -20 अ मिनिट परत लिहायचं आणि इथं -20. 10 मिनिट आणि 20 मिनिटाच्या मधातल्या ज्या पण फाईल्स असतील ऍक्सेस झालेल्या, त्या तुम्हाला तो दाखवेल. काही फाईल्स आहेत, आपण स्लॅश घेतोय, स्लॅश मध्ये सर्च करतोय. तुम्ही पाथ वगैरे चेंज करू शकता कंट्रोल सी. ठीक आहे. इन बिटवीन फाइंड फाइल ऍक्सेस इन बिटवीन टाइम. फाइंड फाइल्स ऍक्सेस इन बिटवीन टाइम. टाइम तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंज करणार. तर ह्या मिनिटात आपण सर्च करतोय. बट जर तुम्हाला डेज मध्ये सर्च करायचं असतील तर असं लिहायचं आहे, अ टाइम. आणि मी तर सपोज लिहिला 2, तर 2 डेज काउंट होतो. ठीक आहे. तर डेज साठी इथे तुम्हाला अ टाइम ऑप्शन लिहायचं आहे. अ टाइमने तुम्ही डेजने सर्च करू शकता. ठीक आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे डेज मध्ये आहे. डेज प्लस मायनस तुम्ही इथेही करू शकता. फाइंड फाइल ऍक्सेस 2 days ago. Find files access 2 days ago. फाईल फोल्डरला फाइंड आउट करेल कोणत्या, ऍक्सेस फाईल कधीच्या, 2 दिवसापूर्वीच्या, 2 days ago. ठीक आहे. तर एक्झॅक्ट 2 days ago, 2 दिवसापूर्वी आपण फाईल्स आपण ऍक्सेस केल्या, आपण केल्या असतील, सिस्टमने केल्या, त्या दाखवेल. ठीक आहे. देन इथे लिहिलं मायनस, तर -2 days ago. ठीक आहे. मायनस म्हणजेच लेस दॅन 2 days ago. फाइंड फाईल ऍक्सेस लेस दॅन 2 days ago. तर खूप साऱ्या फाईल फोल्डर्स आहेत ज्या की 2 दिवसाच्या आत, म्हणजेच आपण लेस दॅन 2 days लिहितोय. प्लस पण लिहू शकतात, मोर दॅन 2 days ago, ज्याला 2 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, अशा फाईल फोल्डर्स ज्या आपण ऍक्सेस केल्या असतील त्या तुम्हाला इथं दाखवेल. लेस दॅन 2 days, मोर दॅन 2 days. तर इथं प्लस लिहायचं आहे, मोर दॅन साठी प्लस लिहून टाकायचं आहे. ठीक आहे. खूप साऱ्या त्या, तर प्लस मायनस. डेज साठी अ टाइम लिहायचा, मिनिटासाठी अ मिनिट लिहायचा. अवर्स साठी पण अ मिनिट मध्येच तुम्हाला मिनिटात व्हॅल्यू कन्वर्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे. इन बिटवीन साठी तुम्ही असं लिहू शकता, जसं की मला 2 दिवस आणि 5 दिवसच्या मधातल्या फाईल्स बघायच्या. ठीक आहे. तर 2 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी, म्हणजे इन बिटवीन डेज. तर इन बिटवीन डेज मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर 2 वेळेस तुम्हाला अ टाइम लिहायचा आहे, प्लस आणि मायनस लिहायचा आहे. ठीक आहे. इन बिटवीन डेज केली. नेक्स्ट, या होत्या ऍक्सेस फाईल्स ज्या आपण मिनिटात आणि डेज मध्ये बघितल्या. जर मला मॉडिफाय फाईल्स बघायचे असतील तर एम मिनिट, एमचा मिनिंग असतो यात मॉडिफाय. ठीक आहे. मॉडिफाय म्हणजे ज्या फाईल्स मध्ये आपण चेंजेस केले, मॉडिफिकेशन्स केले, अशा फाईल फोल्डर्स तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. मग इथे तुम्हाला पुढे लिहायचं आहे मिनिट्स, जसं की मी इथं 10 मिनिट्स लिहिले. तर 10 मिनिटापूर्वी जे आपण फाईल्स फोल्डर्स मी मॉडिफाय केल्या, एक्झॅक्ट 10 मिनिट, तर त्या फाईल फोल्डर्स तुम्हाला इथं दाखवेल. स्लॅश मधल्या, मी इथं स्लॅश देतोय, तुम्ही पाथ चेंज करू शकता. आउटपुट येत नाही म्हणजे कमांड चुकीची नाहीये. आउटपुट येत नाही म्हणजे कंडिशन मॅच नाही झाली, त्या फाईल्स नव्हत्याच 10 मिनिटापूर्वी, मी फाईल मॉडिफाय केल्याच नाही मी किंवा सिस्टमने, त्यामुळे. ठीक आहे. तर फाइंड फाइल्स मॉडिफाय 10 minutes ago. इथेही तुम्ही लेस दॅन अँड प्लस मोर दॅन करू शकतात. लेस दॅन 10 minutes ago. फाइंड फाइल्स मॉडिफाय लेस दॅन 5 minutes, सॉरी, लेस दॅन 10 minutes ago. ठीक आहे. मिनिट्स तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बदलू शकतात. मायनस
किंवा प्लस, प्लस म्हणजे मोर दॅन, ठीक आहे, मोर दॅन 10 मिनिट्स ॲगो. तो अशा फाईल फोल्डर सर्च करेल ज्याला 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, ठीक आहे. आणि कोणत्या फाईल्स? मॉडिफाय फाईल्स. अ लिहिला तिथं ए लिहिला म्हणजे ॲक्सेस, ठीक आहे. एम लिहिला तर मॉडिफाय. ॲक्सेसमध्ये जे पण लिहिलेत तेच फक्त एम मिनिटमध्ये लिहून टाकायचे, ठीक आहे. इन बिटवीनसाठी असं असेल 10 मिनिटात आणि 10 मिनिटापेक्षा जास्त आणि 20 मिनिटापेक्षा कमी म्हणजे इन बिटवीन टाइम. 10 आणि 20 मिनिटाच्या मधातल्या जे आपण फाईल्स मॉडिफाय केल्यात आपण स्लॅशमध्ये, अशा फाईल फोल्डर तो तुम्हाला सर्च करून दाखवेल. आता या सगळ्या फाईल आपण तर नाही, बट सिस्टमने बॅकएंडला मॉडिफाय केलेले आहे, ठीक आहे. कंट्रोल सी. तर हा पण एक सिंटॅक्स लिहून घ्या इन बिटवीन टाइमसाठी. इथे तुम्ही डेजमध्ये जर बघायचं असेल तर एम टाइम ऑप्शन असतो. जसं मी इथं 3 डेज दिला, 2 डेज दिला, तर 2 डेज ॲगो फाईल वॉज मॉडिफाय इन द लास्ट 2 डेज ॲगो, या फिर फाइंड फाइल्स मॉडिफाइड इन द लास्ट 2 डेज ॲगो. 2 दिवसापूर्वी ज्या आपण फाइल्स आपण मॉडिफाय केल्या त्या फाइल्स तुम्हाला इथं शो करणार आहे, ठीक आहे. फाइंड फाइल्स मॉडिफाय इन द लास्ट 2 डेज ॲगो. -2 डेज ॲगो +2 डेज ॲगो, ठीक आहे. -2 डेज ॲगो, 2 दिन से कम, 2 दिवसापेक्षा कमी. आणि 2 दिवसापेक्षा जास्त तर प्लस लिहून टाकायचं, +2 डेज ॲगो. सेम कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आणि इथं तुम्ही इन बिटवीन पण देऊ शकतात. जसं की मी इथं 5 डेज लिहितो. 2 दिवस आणि 5 दिवसाच्या मधात जे आपण फाईल फोल्डर्स मॉडिफाय झाल्यात स्लॅशमध्ये, अशा फाईल फोल्डर्स तो दाखवला, ठीक आहे. अवर्ससाठी मिनिटात लिहायची तुम्हाला, ठीक आहे. मिनिट्समध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे जसं की 60 मिनिट म्हणजे 1 तास, 120 मिनिट म्हणजे 2 तास, ठीक आहे. तर या साऱ्या कमांड्स आपण बघितल्या टाईमनुसार, ॲक्सेस टाईम, मॉडिफाय टाईम, युजर्स, ग्रुप, ठीक आहे. अजूनही याच्यात काही ऑप्शन्स आहेत, जसं की मला अशा फाईल फोल्डर सर्च करायच्या स्लॅश रूटमध्ये ज्या की हिडन फाईल्स आहेत. तर हिडन फाईल्स फक्त सर्च करायच्या आहेत. हिडन फाईल्स अँड फोल्डर्स. हा, फाईल्स पाहिजे असेल तर टाईप लिहा, फोल्डर पाहिजे असेल तर डी लिहा, आणि फाईल फोल्डर दोघं पाहिजे असेल तर असं लिहा. तो सर्च ओनली हिडन फाईल्स अँड फोल्डर्स, ठीक आहे. तर राईट डाऊन. तुम्हाला फक्त हिडन फाईल फोल्डर्स फाइंड आउट करायचे असतील पर्टिक्युलर फोल्डरमध्ये, तर त्यासाठी कमांड आहे सर्च हिडन फाईल फोल्डर्स. त्याच्यानंतर स्लॅश टेम्प मधला माझा एक टास्क आहे. स्लॅश टेम्प मध्ये जे आपण TXT फाईल्स आहेत त्या फाइंड आउट करून मला डिलीट करून टाकायचे. बघा, आपण आता ऍक्शन परफॉर्म घेतोय. आतापर्यंत आपण फाइंड आउट फक्त फाईल फोल्डर सर्च करत गेलो, पण आता आपल्याला ऍक्शन घ्यायची. काय की मला स्लॅश टेम्प मध्ये जेवढेही TXT फाईल्स असतील त्याला फाइंड आउट कर आणि त्यांना सगळ्यांना डिलीट कर. म्हणजे 2 ऍक्शन घेतोय, फाइंड आउट पण आणि डिलीट पण, ठीक आहे. आता आपल्या केसमध्ये स्लॅश टेम्प मध्ये फाईल्सच नाहीयेत, तर मी काय करतो, क्रिएट करून घेतो. स्लॅश टेम्प मध्ये मी डेमो1 डॉट डॉट 10 फाईल बनवून घेतो TXT, ठीक आहे. कुठं फाईल बनवतोय? स्लॅश टेम्प मध्ये. काय नावाने? डेमो1 ते डेमो 10 पर्यंत TXT फाईल बनवतोय. एंटर. बनल्या या बघा, बनल्या या फाईल्स, ठीक आहे. आता माझा टास्क आहे की स्लॅश टेम्प मधलं एक्सटेन्शन वाल्या फाईल्स आहेत TXT वाल्या, त्या सर्च कर आणि त्या डिलीट करून टाक, ठीक आहे. तर त्यासाठी कमांड आहे फाइंड. कुठं फाइंड आउट करायचंय? स्लॅश मध्ये. काय करायचे? फाईल्स. फाईल्स आता TXT तर फाईलच असतात, त्याच्यामुळे मला टाईप लिहायची गरज नाहीये, ठीक आहे. हा, जर तुम्हाला फाईल्सच डिलीट करायचे असतील तर मग असं, पण आता TXT PDF वगैरे फाईलच असते, ठीक आहे. तर टाईप ऑप्शन नाही लावलं तरी इथं चालेल, ठीक आहे. बाय नेम, नेम कोणत्या फाईल्स? स्टार डॉट TXT फाईल्स. या ज्या फाईल्स आहेत त्या आपण डबल कोट मध्ये लिहिले स्टार डॉट TXT, या फाईल सर्च कर आणि ऍक्शन काय घ्यायची? डिलीट. तर इथे लिहून टाक डिलीट. तर तो काय करेल? त्या फाईल फाइंड आउट बी करेल आणि डिलीट पण करून टाकेल. झालं. ls कमांडने जर मी स्लॅश टेम मध्ये गेलो चेक केलं तर गेल्या का त्या फाईल्स? नाहीये, फक्त फोल्डर्स आहेत बघा, जे आपण इथं बनवल्या होत्या.
असं. ठीक आहे. तर डिलीट ऍक्शन आपण परफॉर्म केली. तर तुम्हाला असं काही टास्क असेल की या एक्सटेन्शन वाल्या फाईल सगळ्या फाइंड आउट करून डिलीट करून टाक. ठीक आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही असं लिहू शकता. किंवा अजून एक कंडिशन्स तुम्ही यूज करू शकता. जसं की मला डिलीट नाही करायच्यात, कॉपी पेस्ट करायच्या आहेत. एखाद्या फाईल्स मला सर्च करून कॉपी पेस्ट करायच्या आहेत. आता मी एक्झाम्पल म्हणून माझ्याकडे इथे बघा 2 TXT फाईल्स आहेत. ठीक आहे. मी म्हणतोय की ऑल TXT फाईल फाइंड आउट कर आणि त्याला कॉपी पेस्ट कर एका लोकेशनला. तर कमांड इज फाइंड. कुठं फाइंड आउट करतो मी घेतोय /रूट. लोकेशन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग बदलू शकता. टाईप एफ. फाईल्स असेल तर फोल्डर फाईल सगळे असेल तर लिहायचे नाही. ठीक आहे. देन मी आता नाही लिहित तिथं नेम काय ऑल TXT फाईल्स फाइंड आउट करायचे आहेत. ऍक्शन काय घ्यायची आहे EXEC. एक ऑप्शन आहे EXEC म्हणजे एक्झिक्यूट काय करायची आहे. मग एक्झिक्यूट करायची मला CP कमांड म्हणजेच कॉपी पेस्ट. पहिला टास्क काय होईल रूटमध्ये ऑल TXT फाईल फाइंड आउट होतील आणि नंतर मला काय कमांड चालवायची एक्झिक्यूट काय करायची CP कमांड म्हणजे त्या सगळ्या फाईल फाइंड आउट झालेल्या कॉपी पेस्ट करायच्या आहेत. कुठं कॉपी पेस्ट करायच्या आहेत ऑप्शन मी लावून टाकतो I आणि V. इंटरॅक्टिव्ह वर्बोज माहिती आहे ना ऑप्शन आहे. ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट ओपन अँड क्लोज. कर्ली ब्रॅकेट ओपन अँड क्लोजचा मिनिंग इथे ज्या पण फाईल फाइंड आउट होतील ना त्या सगळ्या माहित नाही ना आपल्याला किती फाईल्स आहेत 1 आहे 2 आहे. ठीक आहे. आपल्याला इथं सोर्स लिहित बसायची गरज नाहीये. कर्ली ब्रॅकेट ओपन अँड क्लोजचा मिनिंग आहे या ऑल TXT फाईल्स ज्या इथं फाइंड आउट होणार आहे कुठं टाकायच्या आहेत /temp मध्ये टाकायच्या आहेत. डेस्टिनेशन कुठं तर ऑटोमॅटिकली तोच फाइंड आउट करेल आणि तोच कॉपी पेस्ट करून देईल. ठीक आहे. बॅकवर्ड स्लॅश सेमिकोलॉन द्यायचं इथे स्पेस द्यायचा. ठीक आहे. स्पेस देऊन बॅकवर्ड स्लॅश सेमिकोलॉन याच्याने काय होतं हे जे ऑप्शन आपण लावलं ना एक्झिक्यूट ते क्लोज करण्यासाठी बॅकवर्ड स्लॅश सेमिकोलॉन. आता तो स्वतः फाइंड आउट करेल स्वतः कॉपी पेस्ट करेल. बघा त्याने 2 फाईल्स कॉपी पेस्ट करून टाकल्या. 2च तर फाईल होत्या बघा TXT फाईल. कुठं गेल्या त्या /temp मध्ये आल्या का फाईल्स. ठीक आहे. तुम्ही ते कॉपी पेस्ट करू शकता. तुम्ही इथं वाटलं तर MV कमांड चालवू शकतात, कट पेस्ट करू शकतात. ठीक आहे. तर हे पण एक एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड कमांड मध्ये तुम्हाला ना ग्लोबल एक्झाम मध्ये एक क्वेश्चन येतो आणि क्वेश्चन हाच असतो म्हणजे फक्त नावं चेंज असतील इथं. ठीक आहे. करायचं तुम्हाला हेच आहे. तुम्हाला काही फाईल फाइंड आउट करायच्या आहेत आणि त्या कॉपी पेस्ट करून दाखवायच्या आहेत कुठेतरी जसं मी आता /temp मध्ये करून दाखवलं. ठीक आहे. तर ग्लोबल एक्झाम मध्ये ह्या टॉपिकवर फाइंड कमांडवर असा क्वेश्चन असणार आहे. काही फाईल्स फाइंड आउट करा किंवा तो असंही देऊ शकतो एका युजरच्या फाईल फाइंड आउट करा आणि त्या कुठेतरी कॉपी पेस्ट करा. ठीक आहे. मग त्याचा आन्सर कसं राहील फाइंड स्लॅश मध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी स्लॅश सांगितलं युजरचं नाव लेट्स से किशोर नावाचा युजर त्या फाईल फाइंड आउट करा आणि त्या कॉपी पेस्ट करा असं लिहून टाकायचं /temp मध्ये एक्झाम्पल म्हणून झालं. इथे फक्त आपण काय लावलं आता युजर. ग्रुप असेल तर ग्रुप लिहा. परमिशन असेल तर परम लिहा. सगळे ऑप्शन्स आपण लिहू शकतो आणि एक्झिक्यूट काय करायची कट पेस्ट करायचंय CP कमांड चालवायची ते तसं लिहा. ठीक आहे. तर हे पण एक एक्झाम्पल राहू द्या. आता इथं माझ्या केसमध्ये किशोर नावाचा युजर नाहीये म्हणून त्याने इनव्हॅलिड युजर नेम असं सांगितलं. ठीक आहे. ठीक आहे. तर एवढे सारे ऑप्शन्स आपण बघितले फाइंड कमांड मध्ये. बाय नेम आपण सर्च केलं. आय नेम ऑप्शन यूज केलं. एम्प्टी, टाईप, युजर, ग्रुप, परमिशन, साईज, अ मिनिट, अ टाइम, एम मिनिट, एम टाइम आणि अजून एक ऑप्शन आपण बघितलं होतं -EXEC आणि एक ऑप्शन बघितलं डिलीट. तसे आपण 14 ऑप्शन्स बघितले. कमांड एकच होती फाइंड. ठीक आहे. फाइंड कमांड आणि फाइंड कमांड मध्ये येणारे हे 14 ऑप्शन्स. ठीक आहे.